नमस्कार मित्रांनो, या जगात सर्वात जास्त शोषण जे होत असतं ते विद्यार्थ्यांचं होत असतं आणि महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये विद्यार्थ्यांचं होणारं शोषण पाहता सुप्रीम कोर्टाने 2015 मध्ये एक आदेश दिला आणि त्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये फी नियमन प्राधिकरण म्हणजे FRA फी रेग्युलेटरी अथॉरिटीची स्थापना झाली। उद्देश एकच होता की विद्यार्थ्यांची लयलूट होऊ नये, त्यांच्या कष्टाचे पालकांचे पैसे शिक्षणाच्या नावाखाली खाजगी संस्थांनी लुटू नये याच्यासाठी हे नियमन शुल्क अधिनियम बनवलेला होता। परंतु या सर्व नियमाला हरताळ फासत या महाराष्ट्रामध्ये दरवर्षी जवळपास 30 लाख विद्यार्थ्यांची लूट केली जाते। याच्यामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा खूप मोठा वाटा आहे। नीट परीक्षा लीक झाल्यामुळे 23 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आणि देशभरामध्ये कॉकरोच आंदोलन सुरू झालं आणि आपण पाहताय की त्या विद्यार्थ्यांच्या आक्रोशाला आता संपूर्ण जगभरामध्ये वाट मिळालेली आहे। संपूर्ण देशातील 23 लाख विद्यार्थ्यांचा हा प्रश्न होता, त्यासाठी अख्खा देश उभा राहिला। एकट्या महाराष्ट्रामध्ये या 30 लाख विद्यार्थ्यांना दरवर्षी लुटलं जातं आणि या विद्यार्थ्यांच्या लढण्यासाठी मात्र कोणतंही व्यासपीठ नाही। मला असं वाटतं की या महाराष्ट्रातील मेडिकल असेल, फार्मसी असेल, पॉलिटेक्निक असेल, इंजिनिअरिंग असेल, लॉ असेल, अशा सर्व डिग्र्या घेणारे जवळपास 2000 कोर्सेस आहेत आणि हे 2000 कोर्सेसमध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांची एकदम शिस्तबद्ध पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये लूट होती आहे। गेल्या 8 वर्षामध्ये 40,000 कोटीपेक्षा जास्तची लूट झालेली आहे। महाराष्ट्र सरकार जे काय अनुदान देतं म्हणजे ओबीसी विद्यार्थ्यांच्या 50% सवलत माफ आहे, SC ST विद्यार्थ्यांना 100% माफ आहे। हे फी माफ आहे 50% 100%। याचा अर्थ असा होतो की या विद्यार्थ्यांचं 50% शुल्क राज्य सरकार भरतं, या विद्यार्थ्यांचं 100% शुल्क हे राज्य सरकार भरतं। म्हणजेच काय तर या शाळा कॉलेजांना जी काही फी भेटते ती एकतर पालकांकडून मिळते किंवा राज्य सरकारच्या अनुदानातून मिळते। मग या बदमाश शिक्षण संस्था चालकांनी काय केलेलं आहे की त्यांची जी काही फी 75,000 रुपये होती, समजा इंजिनिअरिंग आहे त्याची 75,000 रुपये फी होती, त्याची 1.5 लाख रुपये फी केली आणि याचं 30% कमिशन FRAच्या अधिकाऱ्यांनी घेतलं। म्हणजे ज्यांना गाई सांभाळण्यासाठी दिली तेच कसाई निघाले, अशा प्रकारचा हा प्रयोग आहे। 30% लाच FRAच्या अधिकाऱ्यांनी घेतली आणि जे 75,000 रुपये फी होती, एक उदाहरण सांगतोय, काही ठिकाणी 10 लाख फी होती त्याची 20 लाख केली, त्याची 2 लाख होती त्याची 4 लाख केली। म्हणजेच काय तर फी दुप्पट केलेली आहे। जर कमीत कमी आपण इंजिनिअरिंगचं पकडलं 75ची फी 1.5 लाख रुपये केली, याचा अर्थ होतो की ओबीसी विद्यार्थ्यांचे 75,000 रुपये प्रति विद्यार्थी म्हणजे 50% हिशोबाने, SC STच्या विद्यार्थ्यांचे 1.5 लाख रुपये प्रति विद्यार्थी आणि जी फी 75ची 1.5 लाख रुपये केली, याचा अर्थ पालकांकडून सुद्धा डबल फी काढण्यात आलेली आहे। म्हणजे एका बाजूला राज्य सरकारची तिजोरीची लूट, एका बाजूला पालकांच्या खिशाची लूट। अशा प्रकारे गेल्या 8 वर्षामध्ये 40,000 कोटी रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतून आणि पालकांच्या खिशातून अतिरिक्त या शाळा कॉलेज आणि महाविद्यालय म्हणजे हे लुटारू संस्थांनी